हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कधी कधी काय होतं ना की आपण इडलीचं पीठ तयार करतो आणि आपण इडली करतो, त्याचबरोबर डोसा बनवतो आणि अगदी थोडंसंच पीठ शिल्लक राहतं. तसंच काहीचं माझ्याबरोबर झालं. अगदी थोडंसंच पीठ शिल्लक होतं आणि आता काय करायचं म्हणून मी त्याचा उत्तप्पा तयार करायला घेतला. तर इथे बघा, त्यासाठी ही रेसिपी शूट करते. अगदी साधा सोपा उत्तप्पा. सेम माझ्यासारखी जर तुमची कधी अशी अवस्था झाली की बाबा थोडंसंच पीठ शिल्लक आहे, काय करायचं, तर तुम्ही या पद्धतीने हा उत्तप्पा नक्की ट्राय करू शकता. आता यामध्ये हव्या त्या भाज्या घालू शकता. तुमच्या घरामध्ये ज्या शिल्लक असतील त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता. मी कांदा घातला आहे, टोमॅटो घातलं आहे, त्याचबरोबर किसलेलं इथे मी गाजर घातलेलं आहे, मिरची घालायची आहे बारीक चिरलेली, त्याचबरोबर कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ घालायचं. सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि त्याचबरोबर मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे छान पॅनवर याचे उत्तप्पा करून घ्यायचे आहेत. अगदी झटपट तयार होतात. त्याचबरोबर राहिलेल्या पिठाचाही एकदम सदुपयोग होतो आणि एक दिवसाचा नाश्त्याचा ऑप्शनही आपल्याला मिळतो. तर अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला ह्याचे उत्तप्पा करून घ्यायचे आहेत. भन्नाट होतात चवीला. बरं, त्याचबरोबर जर इडलीचं पीठही आपल्याकडे शिल्लक नसेल तर तुम्ही सकाळच्या घाईमध्ये जर तुम्हाला उत्तप्पा बनवायचे असतील तर तुम्ही रव्यापासून सुद्धा बनवू शकता. बारीक रवा जर तुमच्या घरामध्ये असेल तर 1 वाटी रवा, त्याचबरोबर त्याला अर्धा वाटी दही घातलं आणि त्यानंतर छान त्याच्यामध्येही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या घातलात तर त्याचा उत्तप्पासुद्धा खूप छान होतो बरं का. आपल्या जर चॅनलला नसेल तर मी लवकरच तसा उत्तप्पाही अपलोड करेन, जेणेकरून अजून एक ऑप्शन मिळेल सकाळच्या घाईमध्ये आपल्याला नाश्त्यासाठी काय बनवायचं त्याचा. तर अशा पद्धतीने बघा, छान आपल्याला पॅनवर उत्तप्पा घालून घ्यायचं आहे. आता साईज तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता. इतकं छान पीठ झालं होतं यावेळी या इडलीचं की त्याला तुम्ही बघू शकता किती सुंदर जाळी सुटलेली आहे. अगदी भन्नाट झाल्या होत्या इडल्यासुद्धा, खूप छान आणि खूप मऊसूद झाल्या होत्या. आणि इथे उत्तप्पासुद्धा तुम्ही बघू शकता, मस्त जाळी सुटली आहे. आता सगळीकडून तेल घालून घ्यायचं आणि कडा ज्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि त्यानंतर उलटून दुसऱ्या बाजूनीही खरपूस भाजायचा आहे की नाही. छान मस्त झाला आहे बघा, परफेक्ट असा खरपूस दोन्ही बाजूनी भाजला गेला आहे. आता आमच्या घरामध्ये सॉसबरोबर सुद्धा उत्तप्पा खूप आवडतो सगळ्यांना, त्यामुळे खोबऱ्याच्या चटणी बनवण्याचं टेन्शन राहत नाही सकाळी सकाळच्या घाईमध्ये. तर खूप वेळा मग मी सॉसबरोबर देते. पण तुम्हाला जर खोबऱ्याची चटणी बनवायची असेल तर तुम्ही खोबऱ्याची चटणीसुद्धा याबरोबर खाण्यासाठी बनवू शकता. अशा पद्धतीने दुसरासुद्धा उत्तप्पा घालून घेतला. सुंदर जाळी सुटली आहे उत्तप्पाला, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. उलटून दुसऱ्या बाजूनी भाजून घ्यायचा आणि मस्त आपला इथे दुसरा उत्तप्पासुद्धा तयार झालेला आहे. याच पद्धतीने मी बाकीचे सगळे उत्तप्पा करून घेतलेले आहेत आणि सकाळच्या घाईमध्ये झटपट असा हा नाश्ता तयार झाला. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बरं का. आणि त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या तुम्हाला ट्राय करून बघता येतील. चला तर मग पटकन या झटपट तयार झालेल्या उत्तप्पाच्या रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा. भेटूया अशा एका नवीन छान खमंग कुरकुरीत आणि चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा आणि छान छान रेसिपी ट्राय करून खात रहा. बाय बाय.